नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा का मी याचे कटिंग पुढं दाखवते. तर आपण हा गळा घेतला आहे. गळा मी शिवताना टाकलेला, तसा मी नॉर्मल गोल गळा घेतलेला. ज्यावेळेस आपण कटिंग करतो तो प्रिन्सेसमध्ये आपण 33 इंचाचा ब्लाऊज आहे. तर तुम्ही याची फिटिंग बघू शकतात का काखेमध्ये पण एकदम व्यवस्थित आले, मुंड्यामध्ये जसं कुठंही अजिबात मागं पुढं झालं नाही आणि खूप सुंदर याची फिनिशिंग आली. तर कंटिन्यू करा. हा 33 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि शिवल्याच्या नंतर याचा रिझल्ट असा आला आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आपण याला नॉड पण लावलेत, एक छोटंसं फूल लावले जे आपण ब्लाऊज पिसातलाच आहे. याला आपण लेस पण लावू शकतो, लेस लावून पण खूप सुंदर दिसते. आणि याचा गळा मी असा टाकला आहे. तर कंटिन्यू करा, याची कटिंग पूर्ण बघा. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण प्रिन्सेस ब्लाऊज बघणार आहोत 33 छातीचा. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण सगळ्यात अगोदर टाकणार आहोत ती म्हणजे उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. तर 14ची उंची घेते मी, 14.5ची घेते. ब्लाऊज हा 13.5वर एकदम परफेक्ट असा बसून जाईल. थोडासा तब्येत बरोबर नसल्यामुळे आवाज थोडासा वेगळा येते. तेहतीस छातीला शोल्डर टाकायचे 5 इंच. मोंड्यासाठी पण 5 इंच टाका. तेहतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. हा झाला दुसरा भाग 16.5 आणि हा झाला आपला चौथा भाग. जवळजवळ 8.25 इंच आलंय. तुम्ही कुठलीही साईज असू द्या, तर आपल्याला चौथा भाग अशा पद्धतीनेच काढायचा आहे. आणि 2 इंच आपण कंपल्सरी मार्जिन ठेवतो. अर्धा इंच मी पाठीमागं आले. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे का आपण अर्धा इंच का मागे येतो. याने फिटिंग व्यवस्थित येऊन जाते आणि मोंड्यामध्ये चून अजिबात पडत नाही. 1.5 इंच मी पाठीमागचा मोंडा घेतला आणि 1 इंच मी फ्रंट मोंडा घेतला. अशा पद्धतीने आपण याला आकार देऊन घेतला. आता कंबर आहे 28. 28चा चौथा भाग येतो 7 इंच. 7 वर एक मार्किंग केली, 1 इंच आपण टक्ससाठी आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करतोय. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकतात. 33 इंचाला मी 2 इंच गळा घेतलाय. 2 इंच घ्या किंवा 2.25 घ्या, एकदम परफेक्ट असा बसून जातो. कस्टमरचा गळा आहे 10 इंचाचा, 10.5 इंचाचा, म्हणजे अर्धा इंच शिवण्यात जाते तर गळा बरोबर 10 इंचाचा होऊन जाईल. तर आता आपल्याला याची कटिंग करायची. एकाच कस्टमरचे भरपूर सारे ब्लाऊज होते, तर ते सगळे शिवून दिल्याच्या नंतर त्यांनी अजून शिलाईमध्ये वाढ केली आणि ब्लाऊज पण शिवायला टाकले. आता हा आपला पाठीमागचा भाग झाला काढून एकदम परफेक्ट. आता आपल्याला हा जसा आहे तसाच ठेवायचा आहे. कुठेही याला काहीच हे नाही करायचं. बदल कशामध्ये करायचा मी तुम्हाला दाखवते. जसं आहे तसं मी आखून घेणार पूर्ण. सोप्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊज आपण कसा कट करायचा मी तुम्हाला दाखवले. याच्या अगोदर पण मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेत मी तुम्हाला, का जे मी कस्टमरचं काम आहे मी त्याच्यावरच दाखवते, इतर अजिबात दाखवत नाही. किंवा जे कस्टमर घातल्याच्या नंतर आपल्याला सांगतात. हे बघा 2 इंच गळा घेतलाय, जसं आहे तसं मी पाठीमागचा भाग कट केलाय आणि आखून घेतले. फ्रंट गळा घेतलाय आपण 7 इंचाचा आणि वरती 2 इंच घेतले, तर खाली मी 2.5 इंच घेते. गोल आकार देऊन घेणार. आता आपल्याला अर्धा इंचाचा मोंडाला आकार द्यायचा आहे. अर्धा इंच मोंड्याला आपण आकार देऊन घेतलाय.
आता आपण अर्धा 1 इंचापेक्षा थोडंसं आपण कमी घेऊया. अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त, पाऊण इंच जरी बोललं तरी चालेल. ज्या वेळेस चेस्ट जास्त असती तर त्यावेळेला आपण कंपल्सरी 1 इंच ठेवा. आता 33 साईज आहे तर आपण 3 इंचाचा एक पॉईंट दिला इथं. वरून घ्यायचं आपल्याला 10 किंवा 10.5 इंचावर एक पॉईंट. 10.5 वर घ्या टक्ससाठी. ही लाईन आपण जोडून घेऊ. 33 इंचाचा ब्लाऊज आहे तर आपण याला फक्त 1.5 इंचाचाच एक टक्स घेऊ. कारण जास्त जर मोठा घेतला तर चेस्टनुसार मध्ये लूज पडेल, तर त्याच्यासाठी आपण 1.5 इंच घेतले. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता ज्याला असा आकार देता येणार नाही तर त्यांनी डायरेक्ट असा जरी आकार देऊन घेतला तरी चालतंय. समजा हा सरळ. आता आपण हे जे 1.5 इंच माप घेतलं, मग कटिंग करताना आपण अशीच केली पाहिजे. जरी तुम्हाला असं नाही आलं तर असं घ्या. आता हे जे 1.5 इंच आपण माप घेतले ते आपण अशा पद्धतीने, कारण मी बरेचसे ब्लाऊज तुम्हाला मी दाखवलेत कस्टमरचे, घातल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट कसा येतो, तर खूप सुंदर पद्धतीने हे ब्लाऊज बसतात. कमी वेळामध्ये झालेली आपली ब्लाऊज कटिंग आहे. तर जसं मी आखून दाखवले त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा रेडी होऊन जातो. अजिबात अवघड मी सांगत नाही किंवा एकदम सोप्यात सोपं जसं तुम्हाला म्हणजे पटकन शिकता येईल अशा हिशोबाने मी तुम्हाला सांगते. तर हर एक ब्लाऊज अशा पद्धतीनेच कटिंग करा. साईज कुठली पण असू द्या, मी सेम हीच पद्धत सांगते. छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या. एका ताईंची कमेंट आलेली का त्यांना 40 छातीचा कटोरी ब्लाऊज पाहिजे. तर ताई मला बरं नसल्यामुळे मी जास्त काम केलं नाही. हा मी अगोदरच घेतलेला शिवायला, त्याच्यासाठी मी मला याचा व्हिडिओ काढणं पण गरजेचं होतं आणि मी हे दाखवते पण तुम्हाला, कारण मी जे काम करते ते मी टोटल तुम्हाला दाखवते. तर मी तुमचा 40 साईजचं नक्कीच कटिंग दाखवणार. तर ही झाली आपण 33 साईजची कटिंग. आता मी तुम्हाला दाखवणार का याला बाही कटिंग पण आपली कशी झाली पाहिजे. तर याचं बघू शकतात. हा 7.5चा आपला हा गोल राऊंड आलाय पूर्ण. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. आता कपडा मी थोडासा वेगळा घेतला कारण माझ्याकडे तो शिल्लक नव्हता आणि ब्लाऊज पीस जवळजवळ असा आहे. तर हा एकदम मॅचिंग होते म्हणून मग मी हाताला हा घेतला. जवळचे कस्टमर होते. 7.5चा राऊंड आहे. आपल्याला आता घडी मग 9 इंचाचे लागेल. हे 9.5 इंचाचे झाले. किंवा आपण अगोदर असं चेक करू, म्हणजे आपण मेन फॅब्रिकमध्ये ॲडजस्ट करून घेऊ. अशी घडी किती पडते बघूया. 1 इंचाचं तर ठीक आहे, कारण 1 इंच आपलं तर शिवण्यामध्येच जातं. आता बाही लांबी आहे 9.5 इंच, तर आपल्याला 10.5 इंच घ्यायचे. आता घडी 7.5ची आलेली ना, तर आपण 7.5 वर एक मार्किंग करू आणि 3.5 इंच आपण डाऊन येऊ अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय, 4.5 इंच दंडघेर आहे कस्टमरचा, त्याच्यामध्ये आपण 2 इंच लुजिंगसाठी ठेवू. आता सध्या मी फक्त बाहीला जो आकार आहे तो देऊन घेतलाय, कारण आपण ज्यावेळेस ब्लाऊज पीसावर कटिंग करू त्यावेळेला परफेक्ट त्याचं काम करू. आता मी तुम्हाला दाखवते का मी कशामध्ये कव्हर करणार. जे आपली बाहीची घडी होती, आता 1 इंच आपल्या याच्यामध्ये बदल झालेला. तर चारी बाजू एकसारख्या आहेत का नाही हे चेक करा. याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे इथपर्यंत जास्त घ्यायचं आहे.
नंतर आपण आहे अशी आपल्याला कटिंग करायची। तर बघू शकतात आपल्याला जॉईंट द्यायची वेळ आली नाही। ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तर हा भाग पूर्ण फिटिंगमध्ये जातो, तर आपल्याला काही अडचण नाही किंवा बाहीला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही। अशा पद्धतीने आपली बाही ही पूर्ण कटिंग झाली। आता नीट लक्षात घ्या का ज्या वेळेला डिझाईन असते तर डिझाईनची उलटी सुलटी बाजू आपल्याला पाहून कट करायची। तर हा पाठीचा भाग आहे आणि ही डिझाईन आहे, तर तुमच्या पण लक्षात येईल का आपल्याला वरच्या बाजूने कोणती डिझाईन आली पाहिजे किंवा खालच्या बाजूने कोणती डिझाईन गेली पाहिजे। नीट लक्षात येतं। हा झाला आपला पाठीचा भाग। एकाच कस्टमरने जवळजवळ 3000चे ब्लाऊज टाकलेले, त्यांना 1-2 ब्लाऊज आवडले तर त्यांनी कंप्लीट 3-4चे ब्लाऊज एकाच वेळेला टाकले। जवळजवळ त्यांचं 3000 बिल झालेलं। तर ज्यावेळेस आपण सुंदर काम करतो तर आपल्याला इन्कम पण चांगल्यापैकी येतो। कधी पण कामामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका। जेवढं आपल्याला फिनिशिंग देता येईल जेवढं आपल्याला त्याच्यासाठी करता येईल तेवढं करा। कारण बरेचसे काय करतात, हलगर्जीपणा करतात। काही कस्टमरला लक्षात येतं, काहींना येत नाही। तर हर एक कस्टमर टिकून राहण्यासाठी म्हणजे व्यवस्थित काम करा, आपोआप गर्दी होऊन जाते आणि इमानदारीने काम करा। आता बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झाला आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जसं तुम्ही कमेंट करता तसं मी अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ समजला का नाही ते पण कमेंट करा आणि तुमचे डाऊट नक्की आपण सॉल्व करू। तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।